दादा नाव काय आपलं? चंद्रकांत कुचेकर, गाव पळसखेड, स्किल मध्ये राहता का कुचेकरवाडी? कुचेकरवाडी. असं म्हणतात की कुचेकरवाडी राजकारणाचं मुख्य केंद्र आहे. हो, पहिल्यापासून 40-45 वर्षापासून कशासाठी? कुचेकरवाडीचं सूत्र चालते गावात सगळे. आणि तुमच्यावर असा एकनिष्ठतेचा अभिषेक काय की बाबा ह्याने एकदा ठरवलं तर एकदा ठरवलं. हो, आतापर्यंत सलग 3 वेळा तसा कार्यक्रम केलाय. आता यंदा कार्यक्रम कुणाला लावायचा? आता आहे तेच की, ह्यांच्या बरोबर ठरवलं त्याचाच करणार. शिवसेनेबरोबर शिवसेना कार्यक्रम करणार. कार्यक्रम करणार का त्यांच्यावर जाणार? नाही, त्यांच्या बरोबर कसं जाणार? का? त्यांच्या बरोबर नाही जाणार. ही सगळी माणसं माझ्या बरोबर आहेत, मी त्यांच्या बरोबर कसं जाणार? आता काय सत्ता काय कोणाकडे जायला असं वाटतं? सत्ता भाजपची येणार की नक्की 100%. कारण काय? पडळकर साहेबांचं काम, हं. बापसाहेबांचा संपर्क लोकांचा, त्यामुळे ग्रामपंचायत तर राष्ट्रवादीच्या गटाची होती ना? नाही राष्ट्रवादीचा काय संबंध नाही. आमदार साहेबांची ग्रामपंचायत 8-0 तिथं 2 गट एकत्रित आले ते मग तुमच्यापेक्षा मोठा गट तयार होत नाही का? नाही होत. मग आता काय नेमका राजकारणाची दिशा अख्ख्या तालुक्याची कुठं जाईल काय वाटतं? भाजपच्या दिशेने. तुम्ही कित्येक वर्ष झालं राजकारणात आहात, राजकारण जवळून बघितलंय, तुम्ही स्वतः त्यामध्ये काम केलंय. हो, सत्ता केंद्र भाजपकडे जाईल म्हणजे त्याचं 100%. कारण आमदार साहेबांचं काम.